ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। आपली 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतील। राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तांतर झालेला असेल अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडके बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर झालेला असेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून दिवाळीपर्यंत 3000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळालेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या दिवाळीमुळे अगोदरच विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। तशा प्रकारची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा पाहिलेली आहे। थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी माहिती सुद्धा दिलेली होती की ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे आज सकाळपासून विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु लाडकी बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये सोडलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणींना सप्टेंबर हप्ता आलेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला असेल अशा बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे। 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे, त्या पार्श्वभूमीवरती आजपासूनच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, कान देऊन ऐकायचं आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3000 इतका जो लाभ आहे, लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले नसतील अशा बहिणींना सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये म्हणजेच एकत्रितपणे 4500 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहेत। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये थेट 3 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या बहिणींना दिवाळीनिमित्त या ठिकाणी या 2 हप्त्यांचे ॲडव्हान्समध्ये बोनस मिळणार नाही त्याची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु लाडक्या बहिणींना, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर
येऊन जाईल। बघा लाडक्या बहिणीनं मागच्या 5 ते 6 दिवसांपासून बातम्या फिरत होत्या की लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित येतील, परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित आलेले नव्हते, फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांवरती नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणींकडून अजितदादांना विचारपूस सुद्धा करण्यात आलेले होते की तुम्ही 3000 रुपये सोडणार होते, फक्त तुम्ही 1500 रुपये का सोडलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणीनं अजितदादांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अगोदर सप्टेंबर हप्ता विस्तार होणार होता आणि त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पैसे सोडण्यात येणार होते। त्यामुळे लाडक्या बहिणीनं हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहे, म्हणजेच लाडक्या बहिणीनं खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं याच्यामधील काही बहिणींच्या खात्यामध्ये या 3 हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी केवायसीची प्रोसेस करणार आहेत आणि ज्या बहिणी केवायसीची प्रोसेस करणार नाहीत तर यापैकी कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही केवायसी केलेली आहे तर आम्हाला बिनधास्तपणे पैसे मिळतील, आणि काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही केवायसी केलेला नाही त्यामुळे आम्हाला पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही केवायसी केलेले असेल तरी पण पैसे मिळणार आहेत का, आणि जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तर पैसे मिळणार आहेत का त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला देतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि अजितदादांचा शब्द हा 100% पक्का असतो, कारण त्यांच्याच माध्यमातून बजेट घोषित होत असतं आणि त्याप्रमाणे पैसे सुद्धा वाटप होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही। एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांचे पैसे आणि तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा होतच आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारने एकदाच एवढे पैसे कशामुळे सोडलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता। या पावसामुळे भरपूर लाडक्या बहिणींचे घरे वाहून गेले, भरपूर लाडक्या बहिणींचे गुरे सुद्धा वाहून गेलेले होते, शेतामधील माती वाहून गेलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला मतदान करणार नाही, जर तुम्ही आम्हाला आता मदत केली तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला मतदान करू। तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींची दिवाळी कशाही पद्धतीने गोडच करायचे आहे। त्यामुळे सरकारने शेतकरी लाडक्या बहिणींना पैसे वाटले। आता ज्यांना शेती नव्हते तर त्यांचं नुकसान सुद्धा झालेलं होतं, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून दिवाळी गोड करण्यासाठी ॲडव्हान्समध्ये 2 हप्ते वाटप होत आहेत आणि चालू महिन्याचा हप्ता सुद्धा वितरित होत आहे। बघा लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला नियमाप्रमाणे देण्यात आलेला आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा नियमाप्रमाणे देतच आहेत। फक्त तुम्हाला ॲडव्हान्समध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। बघा लाडक्या बहिणींनो एकत्रितपणे 4500 रुपये मिळाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आज किराणा सुद्धा भरून आणलेला आहे, कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर ते याच पैशांमधून किराणा करायचा आणि याच पैशांमधून या ठिकाणी दिवाळीचं फराळ सुद्धा करायचं आहे। या दृष्टिकोनातून भरपूर लाडक्या बहिणींनी पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील तर अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कुठेतरी निराशा पसरलेली असेल तर त्या लाडक्या बहिणींची निराशा 100% दूर होणार आहे। कारण लाडक्या बहिणींना आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, सर्व बहिणींची दिवाळी एकदाच गोड सुद्धा करणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी कशा पद्धतीने गोड होत आहे त्याचीच माहिती बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना पैसे आलेले असतील तर त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत का, त्यांनी वाट पाहून उपयोग होणार आहे का त्याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी देतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी
लाडकी बहीण योजनेच्या खरोखर लाभार्थी असतील त्यांना आम्ही 1 रुपया सुद्धा ठेवणार नाही। त्यांच्या खात्यामध्ये खटाखट 3 हप्त्यांचे 4,500 रुपये खटाखट गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करत आहोत। बघा लाडक्या बहिणीनं आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा शेजारच्या काकूला पैसे येतील, समोरच्या ताईला पैसे येतील, तुमच्या नातेवाईकांमधील सर्व महिलांना पैसे येतील, फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मैत्रिणींना पैसे हवेत, तुमच्या शेजारच्या काकूला पैसे हवेत आणि त्यांच्यासोबत तुम्हाला सुद्धा पैसे हवेत, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर झालेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी या नवीन नियमावलीचं पालन काटेकोर पद्धतीने करणार आहेत अशाच बहिणींना पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे। ज्या बहिणींना अजून सप्टेंबरचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणीने सुद्धा काळजी करायची नाही, कारण लाडक्या बहिणीनं काल भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार होते, परंतु बँकेचा तांत्रिक अडचण आल्यामुळे काल पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणीनं बँकेचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत, त्यामुळे परत एकदा निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपत असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। जर तुमचा प्रकार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। या योजनेमध्ये सरासरी बीड जिल्ह्यामधील 14,000 पुरुषांनी साड्या नेसल्या, डोक्याला या ठिकाणी नकली केस लावली, कपाळाला या टिकल्या लावलेल्या होत्या। अशा पद्धतीने पुरुष असून महिलांच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते आणि त्यांनी KYC सुद्धा केलेली आहे। तर त्यावेळेस सरकारच्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीनं सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं कोणत्या बहिणींना पैसे वाटप होतील, एकंदरीत कोणत्या बहिणींना 1500, कोणत्या बहिणींना 3000, कोणत्या बहिणींना 4,500 रुपये आणि कोणत्या बहिणींना 10,000 रुपये मिळत आहेत त्याचीच माहिती बघून घेऊयात। आता बघा लाडक्या बहिणीनं भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये मागच्या वर्षी फक्त जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे पैसे आले, त्यानंतर त्यांना आता 1 वर्षांपासून हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। तर अशा लाडक्या बहिणींना एकदा सर्व पैसे मिळत आहेत। बघा सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 21,000, खटाखट 18,000, खटाखट 15,000 अशा पद्धतीने पैसे सुद्धा जमा झालेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी KYC केलेले होते अशा लाडक्या बहिणींना मागील हप्ते थांबल्यामुळे त्यांना आता KYC केल्यामुळे सर्व हप्ते पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता सरकारने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडलेला आहे, परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते पैसे येत नव्हते, परंतु आता ही KYC ची प्रोसेस केल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना मागील हप्ते सुद्धा वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं मागील हप्त्यांचे पैसे कशा पद्धतीने वाटप होत आहे त्याची माहिती आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणीनं त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। राज्यातील सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो ज्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्यामुळे 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीने बँकेची मेसेजची वाट पाहायची नाही, कारण तुम्हाला पैसे येणार नाही। तर त्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणीनं सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचा प्रकार या 5 प्रकारच्या बहिणींपैकी आहे का या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज एकाच दिवशी सर्व बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून
3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज काही बहिणींना पैसे, उद्या काही बहिणींना पैसे आणि परवा दिवशी काही बहिणींना पैसे, म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे सप्टेंबर हप्त्याचे, ऑक्टोबर हप्त्याचे आणि नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. एकंदरीत लाडक्या बहिणींचा दिवाळी सण या ठिकाणी 100% गोडसुद्धा होतच आहे. बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीने विरोधकांवरती विश्वास ठेवू नये, कारण विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता. त्यामुळे आमचं सरकार लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे देत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीनं आम्हाला महानगरपालिकेची निवडणुकीला मतदान करा, अशा पद्धतीने काही नेत्यांकडून मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरती लाडक्या बहिणींनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर ते प्रत्युत्तर म्हणजे या राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप करा, छोट्या छोट्या कारणांमुळे आम्हाला अपात्र करू नका, कारण या 1500 रुपयांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यवसाय सुद्धा सुरू केलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. परंतु सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही या नवीन नियमावलीमध्ये बसत आहात का, नवीन पात्रतेमध्ये बसत आहात का, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सप्टेंबर हप्त्यासाठी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्यासाठी नवीन पात्रता, नवीन नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे. तर ते नवीन पात्रता सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर राज्य सरकारकडून ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे वाटप केले जाणार नाहीत, तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत आणि लाडक्या बहिणीनं कोणाला 1500 मिळणार, कोणाला 3000 मिळणार आणि कोणाला 4,500 रुपये मिळणार आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती देतच आहे. त्यासोबत लाडक्या बहिणीनं हे जे KYCची नवीन सिस्टीम आलेली आहे, तर ही KYCची प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे, घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर त्यांनी कशी KYC करायची आहे, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी कशी KYC करायची आहे, ज्या महिलांचा पती जिवंत नसेल, ज्या महिलांचे वडील जिवंत नसतील त्या महिलांनी KYC कशी करायची आहे, OTPचा प्रॉब्लेम येत असेल तर KYC कशी करायची आहे. तर या संपूर्ण सविस्तर पद्धतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. हा जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बघून घेऊयात की 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत. तर बघा, लाडक्या बहिणीनं पहिला प्रकार म्हणजे सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणी. तर बघा, लाडक्या बहिणीनं ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती. परंतु या योजनेमधील हे जे पैसे असतील तर त्या पैशांच्या लालचपोटी भरपूर अशा सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणींनी सुद्धा अर्ज केलेले होते, त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले होते. परंतु आता या ठिकाणी सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणींना पैसे येणार नाहीत, त्या लाडक्या बहिणींनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल अशा दुसऱ्या प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यासोबतच तिसऱ्या प्रकारच्या लाडक्या बहिणी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे 4चाकी गाडी असेल तर अशा बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यासोबत लाडक्या बहिणींना चौथा जो प्रकार आहे तर तो चौथा प्रकार म्हणजे घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर या ठिकाणी सुद्धा पैसे येणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा 5वा प्रकार म्हणजे लाडक्या बहिणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील तर त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत. बघा, एकंदरीत 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत. त्यामुळे 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला 5 प्रकारच्या बहिणींची यादी वाचून दाखवलेली आहे, परंतु कोणाला पैसे मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणींकडे 4चाकी वाहन नसेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील तर अशा सर्व पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार झालेला आहे. आणि अशाच बहिणींच्या खात्यामध्ये आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ती परिस्थिती दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून
हा निर्णय घेतलेला आहे, अशा पद्धतीची माहिती आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमची दिवाळी 100% गुढ होणार आहे। तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि ज्या बहिणींना सप्टेंबरच हप्ता मिळालेला नसेल त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये विस्तांर होतील आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांर होणार आहेत। परंतु सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असावीत। याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम, तुमची डीबीटी ॲक्टिव्ह असायला पाहिजे। जर तुमची डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। त्यासोबत तुमच्या बँकेला तुमचंच आधार कार्ड लिंक असावं। जर तुमच्या बँक खात्याला पतीचं आधार कार्ड लिंक असेल आणि तुमचं आधार कार्ड पतीच्या बँक खात्याला लिंक असेल तरी पण पैसे येणार नाहीत, कारण सरकार तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती पैसे सोडत आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या बँकेला जर पतीचं आधार कार्ड लिंक असेल तर सरकारला वाटणार आहे की हा पुरुष आहे, पुरुषसुद्धा लाभ घेत आहे, त्यामुळे तुमचा अर्ज डायरेक्ट अपात्र सुद्धा होऊ शकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपत आहे त्याचीच माहिती आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारकडून प्रमुख 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, उद्या या ठिकाणी 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैसे वाटप होणार आहेत। एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। बहिणी या ठिकाणी आनंदाने नाचणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या आलेल्या होत्या, परंतु खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपल्यामुळे, खऱ्या अर्थाने बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंद पसरलेला आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचायला लागलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज ज्या प्रमुख जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, प्रमुख बँकांची यादी जाहीर झालेली आहे, तर ते प्रमुख जिल्हे आणि या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर पुणे शहराची निवड करण्यात आलेली आहे, कारण या पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे, त्यामुळे सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर। तर बघा मुंबई शहरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, बघा एकत्रितपणे या 3 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। त्यासोबतच परभणी जिल्हा, बघा या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत। त्यासोबतच बीड जिल्हा, बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे। बीड जिल्ह्यामध्ये 14,000 पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला होता, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप होत आहे, परंतु त्या 14,000 पुरुषांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा अशा प्रमुख टोटल मिळून 16 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून या ठिकाणी परत एकदा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं सप्टेंबर हप्ता वाटप होत आहे। आता बघा हा चालू महिना ऑक्टोबर महिना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, दिवाळीच्या अगोदर तुम्हाला ऑक्टोबर हप्त्याचे पैसे येऊ शकतात आणि काही ठिकाणी अशा बातम्या फिरत आहेत की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र येतील। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकार तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे सुद्धा देऊ शकतं, कारण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता जर सरकारने हा निर्णय घेतला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल। बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला सप्टेंबर हप्ता वाटप होत आहे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल, अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत। ऑफिशियल जर अपडेट आले तर तुम्हाला या चॅनलवरती ऑफिशियल अपडेट सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी माहिती योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती रोजची रोज पाहायला मिळेल। आणि लाडक्या बहिणींनो, केवायसीची जर काय माहिती हवी असेल तर या ठिकाणी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आमचे पती जिवंत नसतील, आमचा डिवोर्स झालेला असेल, आम्ही अविवाहित असेल, विवाहित असेल तर कशा पद्धतीने केवायसी करायची आहे, OTPचा प्रॉब्लेम येत असेल तर केवायसी कशी करायची आहे, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या संबंधित कमीतल्या कमीत आणि जास्तीतली जास्त महत्त्वाची माहिती तुम्हाला सुद्धा मिळत राहणार आहे।